वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरचिते। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि पुण्य पाप अधिकार आपला सुरू आहे आणि यामध्ये पुण्य आणि पाप क्रियेचा निषेध 3 तऱ्हेने केलेला आहे। एक, शुभाशुभ कर्म मोक्षाचं कारण नाही म्हणून त्याचा निषेध केला। दुसरं, हे कर्म बंध स्वरूप आहे म्हणून त्याचा निषेध केला आणि मोक्षाच्या कारणाच्या विरुद्ध स्वभाव वालं आहे म्हणून निषेध केला। यापैकी आम्ही गाथा बघतो आहे। मूळ पहिल्यांदा तर सांगितलं आचार्यांनी की कर्म मोक्षाचं कारण नाही, ही गाथा आम्ही बघितली आणि यानंतर हे कर्म स्वयंबंध स्वरूप आहे हे आम्ही आत्ता कालच्या गाथेमध्ये बघतो आहे। आणि काल आपण जसं पाहिलं 160 नंबरची गाथा आणि त्या गाथेचं हेडिंगच होतं की कर्म स्वयंबंध रूप आहे हे सिद्ध करतात। आणि यामध्ये टीका बघताना आम्ही बघतो आहे की हे स्वयंज्ञान, परत टीकेची सुरुवात पहा कारण काल घाईच झालं आपला हा प्रकार। तर हे जो स्वयंज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मा, अभेद विवक्षा लावायची। ज्ञान जरी गुण आहे आत्म्याचा तरी आत्म्याचं कथन ज्ञानमुखाने करून, कारण दर्शन म्हणजे ही ज्ञान, ज्ञान म्हणजे ही ज्ञान आणि चारित्र्य म्हणजे ही ज्ञान, अशी अभेद विवक्षा लावून ज्ञान याचा अर्थ आत्मा हा त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। म्हणून हे स्वयं ज्ञान असल्या कारणाने, आत्मा असल्या कारणाने सर्व पदार्थांना सामान्य विशेषपणाने जाणणं स्वभावी आहे। आत्म्याचा स्वभाव स्वपराला जाणणं आहे, तसंच सामान्य विशेषात्मक रूपाने म्हणजे द्रव्य गुण पर्याय रूपाने जाणणारा आहे। सामान्य अंश आणि विशेष अंश दोहोंनाही जाणण्यामध्ये आत्मा किंवा ज्ञान समर्थ आहे। आणि तरीही असं ज्ञान अर्थात आत्मद्रव्य अनादी कालापासून आपल्या पुरुषार्थाच्या अपराधाने प्रवर्तमान कर्ममलाने लिप्त वा व्याप्त असल्याने, अनादी कालापासून कर्म आणि जीव यांचा संयोग आम्हाला दिसून येतो आणि निरंतर हा आत्मा कर्ममलाने लिप्त झालेला आहे। पूर्वबद्ध कर्माचा उदय येतो आहे, त्या उदयात जीवाचा परिणाम होतो आहे आणि परत नवीन कर्मबंध होतो आहे। ही संतत परंपरा जीवनामध्ये सतत सुरू आहे। हा त्याचा अनादी कालचा अपराध आहे, त्याच्या पुरुषार्थाचा हा कमतरता आहे आणि त्यामुळे तो आत्मस्वभावाला योग्य रीतीने जाणू शकत नाही। कुठेतरी भ्रमपूर्ण चुकीची मान्यता त्याची जीवनात आहे आणि म्हणून त्या कर्ममलाने लिप्त व्याप्त असल्यामुळे बंध दशेमध्ये आपल्या संपूर्णच आत्म्याला सर्व प्रकारे सर्व ज्ञेयात जाणणाऱ्या आपल्या आत्म्याला सर्वतः जाणत नाही। आणि म्हणून जोपर्यंत हा जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हा आत्मा ज्ञेयाला तर जाणत आहे, इंद्रियांच्या माध्यमातून परत हे जाणतो आहे, पण इंद्रियातीत असलेला हा स्वतःचा निज आत्मा हा मात्र जाणण्याला हा समर्थ नाही। हा याचा अपराध दिसतो आहे। म्हणून संपूर्ण आत्म्याला सर्व प्रकारे ज्ञेयात जाणणाऱ्या आपल्या आत्म्याला, ज्ञेयाला तर जाणतो पण आत्म्याला मात्र जाणत नाही, म्हणून प्रत्यक्ष अज्ञान भाव रूपानेच राहतो आहे। म्हणून हा आत्मा
अज्ञानी आहे. आणि यावरून हे सिद्ध आहे की कर्म स्वयंबंध स्वरूप आहे. म्हणून स्वयंबंध स्वरूप असल्यामुळे कर्माचा निषेध केलेला आहे. म्हणजे विश्वाला जाणणारं आणि पाहणारं असं आत्म्याचं स्वरूप आहे. गाथेमध्ये शब्द ठेवलेला आहे, सव्वन्नाणदर्शी सर्वन्नाणदंशी असा याचा स्वभाव आहे. आणि तरी देखील हा अज्ञानी त्या स्व आत्म्याला जाणत नाही, पराला जाणतो आणि परातच रमतो. हेच याचा अपराध आहे, हाच याचा अज्ञान भाव आहे. भावार्थ, येथेही ज्ञान शब्दाने आत्मा ग्रहण करावा. ज्ञान अर्थात आत्मा तर स्वभावाने सर्वात जाणणारा आणि पाहणारा आहे. परंतु अनादीपासून स्वतःच अपराधी असल्यामुळे कर्मांनी लिप्त आहे. अपराध शब्दाची व्युत्पत्ती सांगताना राध म्हणजे आत्मा आणि अप म्हणजे दूर. या राधापासून जो दूर आहे तो अपराध. लक्षात घ्या, अपराध शब्दाची व्युत्पत्ती राध म्हणजे आत्मा आणि या आत्म्यापासून अप म्हणजे जो दूर आहे तो जीवनामध्ये अपराध आहे. पराला कितीही आणि जाणलं पण आत्मतत्वाला जर हा जाणत नसेल तर हा याचा स्वयंचा अपराध आहे, याच्या पुरुषार्थाची कमी आहे आणि त्यामुळे हा आत्मा कर्माने लिप्त आहे. म्हणून तो आपल्या संपूर्ण स्वरूपाला जाणत नाही. अशा प्रकारे तो अज्ञान दशेमध्ये वावरतो आहे. निश्चयाने केवल ज्ञान स्वभावी किंवा स्वतंत्र आत्मा कर्मांनी लिप्त झाल्यामुळे अज्ञान रूप किंवा पराधीन परिणमतो. यावरून हे निश्चित आहे की कर्म स्वयंबंधच आहे आणि म्हणून त्याचा निषेध केलेला आहे. म्हणजे आत्मा वर्तमान काळामध्ये आज जरी कर्मानी लिप्त आहे तरी शक्ती अपेक्षेने जर बघितलं तर हा सगळ्यांना जाणण्याला आणि अवलोकन करण्याला समर्थ आहे. पण आश्चर्य हे जीवनामध्ये आहे की सर्वांना जाणणाऱ्या आणि अवलोकन करणाऱ्या समर्थ असा हा आत्मा आज अज्ञान दशेमध्ये स्वतःला देखील त्या ठिकाणी जाणण्याला असमर्थ आहे. करण्याचा पुरुषार्थ कमी पडतो आहे. हा स्वतःला जाणण्याचा उद्यम करत नाही. म्हणजे असा हा वास्तविकतः एवढा वैभव संपन्न आत्मा हा अज्ञान रूपाने आज बद्ध रूप आहे. हे जसं जाणणारं द्रव्य आहे त्याला जाणायला पाहिजे. जे जाणणारं द्रव्य आहे त्याला वास्तविक त्याला जाणायला पाहिजे. उलट हा पराला जाणतो, रागाला जाणतो आणि रागरूप स्वतःला अनुभव करतो. हा याचा अपराध आहे, हे याचं अज्ञान आहे. आणि अज्ञान कोणतं? तर काल आम्ही 2 तऱ्हेचे अज्ञान बघितलं. तर हे याचं क्षायोपक्षमिक अज्ञान आहे. औदैक अज्ञान असलं तर बिघडलं नाही, पण क्षायोक्षमिक अज्ञानामध्ये याची मती बिघडलेली आहे. याचं ज्ञान विपरीत झालेलं आहे. याच्या जीवनात भ्रम निश्चितपणे आम्हाला क्षायोपक्षमिक अज्ञानात दिसतो आहे. आणि क्षायोपक्षमिक अज्ञान म्हणजे मिथ्या दर्शनासोबत असलेलं अज्ञान. हे आत्म्याच्या दुर्दशेचं प्रतीक आहे. सर्व ज्ञेयांना जाणणारा हा आत्मा स्वतःला जाणत नाही. वास्तविकतः स्वला जाणणं हे याचं मुख्य कर्तव्य आहे. पराला जाणेल न जाणेल, जो एकाला जाणतो, जो स्वतःला जाणतो, तो वास्तविकतः सर्वांना जाणतो असं जिनेंद्र भगवंतांचं वचन आहे. पण हा पराला जाणतो आणि स्वला जाणत नाही. सम्यक दर्शन झाले की सर्व गुणांची प्रतीती येते आणि जरी पर्यायी सर्वज्ञत्व प्रगट झाले नाही तरीही मी सर्वज्ञ स्वभावी आहे हा अकाट्य विश्वास त्याच्या जीवनामध्ये
प्रगट होतो. आणि ही गाथा प्रॅक्टिकल मध्ये आम्हाला उतरविण्यासाठी आम्हाला निरंतर मला जाणायचंय, माझ्या आत्मतत्वाला मी जाणण्यास समर्थ आहे आणि तेच माझं जीवनात सर्वश्रेष्ठ परम कर्तव्य आहे, असं या ठिकाणी आम्हाला म्हणता येतो. प्रश्न आलेला आहे, औदैक अज्ञान म्हणजे काय? औदैक अज्ञान आम्हाला समजण्यासाठी थोडा क्षायोक्षमिक भाव आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आज आमच्या जवळ जे ज्ञान आहे ते क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. आज मतिज्ञान, श्रुतज्ञान आमच्या जीवनात आहे. देव असतील, नारकी असतील तर त्यांना अवधी ज्ञान आहे आणि मनपर्यय ज्ञानी मुनी असतील तर त्यांना मनपर्यय ज्ञान देखील आहे. ही चारही ज्ञान क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. क्षायोपक्षमिक ज्ञान आहे याचा अर्थ असा लावायचा की यामध्ये काही सर्वघाती प्रकृतींचा हा उदयाभावी क्षय असतो. क्षयोपक्षमाची व्याख्या लक्षात घ्या. क्षयोपक्षमाच्या व्याख्येमध्ये वर्तमान काळी उदयाला येण्यायोग्य सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, भविष्यकाली उदयात येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सत्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय, अशी ही कर्माची अवस्था असते. आता हा जो देशघाती कर्मांचा उदय आहे हे कर्म आहे आणि हे कर्म असल्यामुळे आमच्या त्या गुणावर निश्चितपणे आवरण पडणार आहे. तर हे जे आवरण पडणार आहे याला म्हणायचं औदैक भाव, औदैक अज्ञान. जसं आम्ही ज्ञानावरण कर्मावर हे घटित करू, मती ज्ञानावर समजा आम्ही घटित केलं. थोडा विस्तृत भाग घेते आहे मी हा, याचं कारण असं की आमच्या मनामध्ये हा भेद क्लिअर असला पाहिजे. जसं मतिज्ञान आम्ही बघतोय, आज आम्हाला मतिज्ञान आहे, पण आमचं हे मतिज्ञान मतिज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमामध्ये प्रगट झालेलं आहे. म्हणजे अंतरंग कारण मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम हे आहे. आता हा क्षयोक्षम घटित करत असताना आता जे या मतिज्ञानावरण कर्मामध्ये मुलामध्ये दोन तऱ्हेचे स्पर्धक असतात. काही स्पर्धक सर्वघाती असतात आणि काही स्पर्धक देशघाती असतात. कल्पना करा, आम्हाला जर आज मतिज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय असता तर आम्हाला यत्किंचित देखील ज्ञान प्राप्त झालं नसतं. म्हणून हा सर्वघातीचा उदय आम्हाला नको आहे. नको आहे तर ही ऑटोमॅटिकली व्यवस्था आमच्या जीवनात आहे. म्हणून या मतिज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा आज आम्हाला उदय नाही, याचा आहे उदयाभावी क्षय. म्हणजे पहिली स्टेप आमची वर्तमान काळामध्ये उदय येण्यायोग्य मतिज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आहे. ही एक स्टेप. दुसरी स्टेप, समजा भविष्य काळामधले परमाणू आज उदीर्णा होऊन सर्वघाती रूपात उदयात आले तर तरीही आम्हाला मतिज्ञानाची प्राप्ती झाली नसती आणि म्हणून भविष्यकाळी उदयात येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम केला. सद्वस्थारूप उपशम केला याचा अर्थ त्याला उदीर्णा होऊ दिली नाही, त्याला आत्ता उदयात येण्यायोग्य ते नाही, याला म्हणायचं सद्वस्थारूप उपशम. आणि जे देशघाती रूपाचे स्पर्धक आहे, देशघाती रूपाच्या स्पर्धकांनी आमच्या ज्ञानावर पूर्ण आवरण पडलं नाही, पण आमचं ज्ञान काही प्रमाणामध्ये झाकल्या गेलेलं आहे, त्याच्यावर आच्छादन आलेलं आहे आणि म्हणून वर्तमान काळामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. मतिज्ञानावरणाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. ही तिसरी स्टेप. आता या 3 स्टेप मध्ये जो हा आम्ही मतिज्ञानावरण कर्माचा उदय लावला
की जेवढं आम्हाला ज्ञान आज प्रगट नाही, अप्रगट नाही, हे कर्मामुळे आहे, कर्माच्या उदयामध्ये आहे, म्हणून याला औदयिक अज्ञान म्हटलेलं आहे. हे औदयिक अज्ञान पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि याच्याही अनेक विध अशा स्टेप्स आहे. जसं आज आम्हाला अवधी ज्ञानावरण नाही, तर आज आम्हाला अवधी ज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. हे आमचं औदयिक ज्ञान आहे. आज मनपर्याय ज्ञान नाही, किंवा एखादा 3 इंद्रियवाला जीव आम्ही घेतला तर त्याला चतुरेंद्रिय म्हणजे चक्षु इंद्रियानी होणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. शब्द लक्षात ठेवा, चक्षु इंद्रियावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा त्यांना उदय आहे. म्हणून चक्षु इंद्रियानी होणारं ज्ञान त्यांच्या जीवनात प्रगट नाही, हे औदयिक ज्ञान आहे. हे असं पहिल्या एकेंद्रियापासून ह्या सगळ्या जीवांपर्यंत हे आम्हाला असं घटित करून बघायचंय. आणि हे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला औदयिक ज्ञानाचं वास्तविक स्वरूप कळतं. एखाद्याला मनपर्याय ज्ञान तर नाहीच आहे, आज मुनींना पण नाहीये मनपर्याय ज्ञान. तर आज या पंचम काळामध्ये मनपर्याय ज्ञानावरण कर्माचा या भरत क्षेत्रामध्ये सर्व जीवांना उदय आहे, म्हणून त्यांना मनपर्याय ज्ञानाची प्राप्ती नाही. अशा तऱ्हेने या अज्ञानाला औदयिक अज्ञान म्हणायचं. औदयिक अज्ञानामध्ये ज्ञान विपरीत नाही झालं. ज्ञान विपरीत झालं ते क्षयोपक्षमिक अज्ञानात, जे मिथ्या दर्शनासोबत असणारं अज्ञान आहे, त्याला म्हणायचं क्षयोपक्षमिक अज्ञान. आणि त्या अज्ञानामध्ये आमचं ज्ञान विपरीत झालेलं आहे. औदयिक ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये कमतरता आहे, पण ते भ्रमरूप विपरीत होईलच असं नाही. 4थ्या गुणस्थानातही औदयिक ज्ञान आहे, 12व्या गुणस्थानापर्यंत औदयिक ज्ञान आहे, पण 4 ते 12 गुणस्थानामध्ये क्षयोपक्षमिक अज्ञान नाही, मिथ्या दर्शनासोबत असलेलं अज्ञान नाही. हा भूमिकेमधला असा फरक लक्षात घ्यायचा आहे. मला वाटते प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं असावं. आता आपल्याला पुढचं बघायची आहे गाथा, आणि या गाथेचा प्रयोग आपण बघणार होतो. या गाथेचा प्रयोग आम्हाला बघायचा आहे की मला स्व आत्मा म्हणजे माझी अनुभूती मला घ्यायची आहे. जगामधल्या अनंत गोष्टींचं ज्ञान करण्यामध्ये मला स्वारस्य नाही. मला एक माझा निज आत्मा जरी पूर्णतः आकलित झाला तर तेच माझं मोक्षाचं कारण बनणार आहे. हा भाव सातत्याने आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आणि यानंतर 3 गाथा बंच रूपामध्ये आपल्या समोर येणार आहे. कर्म मोक्ष हेतूच्या तिरोधायी भाव स्वरूप, अर्थात मिथ्यात्वादी भाव स्वरूप आहे. म्हणजे सम्यक्त्वादीच्या विपरीत कारण स्वभावी असे हे भाव आहेत. 3 गाथांमध्ये ही गोष्ट स्पष्ट करतात. गाथा नंबर 61, 62 आणि 63. सम्मत्तपयनिबद्धं मिच्छत्तं जिनवरेहि परिकहिदं तस्सोदयेन जीवो मिच्छादिठ्ठिनादौ नाणस्य पडनिबद्धं अण्णाणं जिनवरेहि परिकहिदं तस्सोदयेन जीवो अण्णानी होदिनादौ चारित्तपडनिबद्धं कसायमिति जिनवरेहि परिकहिदं तस्सोदयेन जीवो अचरितो होदिनादौ. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र या 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि याचं कारण हे कर्माचा उदय
हा त्या ठिकाणी असणार आहे. सम्यक्त्वाला रोखणारे मिथ्यात्व आहे असे जिनवरांनी सांगितलेले आहे. त्याच्या उदयाने जीव मिथ्या दृष्टी होतो असे जाणावे. ज्ञानाला रोखणारे अज्ञान आहे असे जिनेंद्र भगवंतांनी सांगितले आहे आणि त्याच्या उदयाने जीव अज्ञानी होतो असे जाणावे. आणि चारित्र्याला प्रतिबंधक कशाय आहे असे जिनवरांनी सांगितले आहे. त्याच्या उदयाने जीव चारित्र शून्य आहे असे समजावे. गाथा साध्या आहे आणि सोप्या आहे आणि आपण ही गोष्ट ऐकलेली पण आहे की दोन गोष्टी ज्या वेळेला एका समयात आहे, एक म्हणजे जीवाचं सम्यक दर्शन पर्याय, या सम्यक दर्शनावर आवरण टाकणारं किंवा याला रोखणारं मिथ्यात्व नामक कर्माचा उदय. दोन द्रव्याच्या दोन पर्यायी एका समयात जिथे आम्ही सांगतो तिथे निमित्त नैमित्तिक संबंध सांगायचा. एक जीवाची पर्याय आणि त्याच समयामध्ये कर्मांवर्गणा किंवा कर्माची पर्याय कशा प्रकारची आहे हे पाहून जेव्हा कथन केल्या जातं तेव्हा त्या संबंधाला निमित्त नैमित्तिक संबंध म्हणायचं. म्हणजे जीव मिथ्यात्वी का आहे किंवा जीवाला मिथ्यात्व रूप परिणाम होतो आहे त्या समयात मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. जीवाचा सम्यक्त्व पर्याय प्रगट नाही कारण मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. एक जीव भाव पाहिला आणि एक कर्माचा संबंध बघितला तर अशा तऱ्हेने सम्यक्त्व हे मोक्षाला हेतुभूत स्वभाव आहे. सम्यक दर्शन हे मोक्षाचं कारण आहे आणि त्याला रोखणारं मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व तर स्वयं कर्मच आहे. त्याच्या उदयाने ज्ञानाला मिथ्या दृष्टीपणा येतो. ज्ञान मोक्षाला कारणभूत आहे. त्या स्वयं रोखणारे अज्ञान आहे आणि ते तर स्वयं कर्मच आहे. त्याच्या उदयाने ज्ञानाला अज्ञानीपणा आहे. चारित्र मोहाला कारणभूत स्वभाव आहे. त्याला रोखणारा कषाय आहे आणि कषाय स्वयं कर्म आहे. त्याच्या उदयाने ज्ञानाला अचारित्रपणा आहे. स्वयं मोक्षाच्या कारणाच्या विरोधी भाव स्वभाव रूप असल्यामुळे, तिरोधायी भाव स्वरूप असल्यामुळे कर्माचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. म्हणजे दोन द्रव्यांमध्ये हा संबंध या ठिकाणी घटित केलेला आहे आणि हे सांगितलेलं आहे की मिथ्यात्व कर्माचा उदय असेल तर जीव मिथ्यात्व भावाला प्राप्त होतो आणि मिथ्यात्व भाव सम्यक दर्शनाचं विरुद्ध असं बाजू आहे. नंतर अज्ञान ज्ञानाची विरुद्धता आहे आणि चारित्र आत्मस्वभावात लीनता याला अचारित्र त्या ठिकाणी असणार आहे आणि अचारित्राला कारणीभूत परिणाम कषायाचा उदय हा असणार आहे आणि कषायाचा उदय हा अनंत अनुबंधीचा उदय त्या ठिकाणी चारित्राचा घात करणारं म्हटल्या जाणार आहे आणि गुणस्थानाच्या परिपाटीनुसार हा कषाय भाव आम्हाला लावायचा आहे. अनंतानुबंधी चारित्र गुणाचा घात करणारा आहे आणि त्याचसोबत सम्यक्त्व गुणाचाही घात करणार आहे. अप्रत्याख्यानावरणाचा उदय हा देशघाती संयमाचा घात करणारा आहे. प्रत्याख्यानाचा उदय हा मुनिव्रत महाव्रताचा घात करणारा परिणाम असणार आहे. तर संज्वलनचा उदय हा मुनिपणाचा टिकवणार आहे परंतु त्या मुनिपणामध्ये देखील आम्हाला तीव्रता आणि मंदता असा जो परिणाम संज्वलनच्या उदयामध्ये प्रमाद रूपाचा किंवा अप्रमत्त रूपाचा दिसणार आहे. या तऱ्हेने कषाय हे चारित्र गुणात घात करणारा म्हटल्या गेला. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हा मोक्षाला कारण रूप भाव आहे. त्याच्या विपरीत
मिथ्यात्वादी भाव आहे. कर्म मिथ्यात्वादी भाव स्वरूप आहे आणि अशा प्रकारे कर्म मोक्षास कारणभूत भावाच्या विपरीत भाव स्वरूप आहे. पहिल्या 3 गाथांमध्ये कर्म मोक्षाच्या हेतूचे सम्यक दर्शनाधिकांचे तिरोधान आच्छादन करणारे आहे हे सांगितले. 3 तऱ्हेच्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्यामध्ये पहिल्या 3 गाथा 57 ते 59 पर्यंतच्या याच्यामध्ये मोक्षाच्या हेतूचं सम्यक दर्शनाधिकांचं तिरोधान करणारं कर्म आहे हे सांगितलं. नंतरच्या गाथेमध्ये जी आज आपण बघितली यामध्ये सांगितलं की कर्म स्वयंबंध स्वरूप आहे. कर्मसंयोगामुळे जीवाचा सर्वज्ञ आणि सर्वदर्शी स्वभाव व्यक्त झाला नाही. आणि या 3 गाथांमध्ये आता सांगितलं की कर्म मोक्ष हेतूच्या सम्यक दर्शनाधिकांच्या तिरोधायी भाव स्वरूप म्हणजे विरोधी भाव स्वरूप आहे. म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या विपरीत मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र भावरूप आहे आणि बंधाला हेतू आहे. याप्रमाणे मोक्षाच्या कारणाचे घातक असल्यामुळे, दुसरं साक्षात बंधच असल्यामुळे आणि मोक्षाच्या हेतूच्या विपरीत मिथ्या दर्शनादी स्वरूप बंधाचा हेतू असल्यामुळे कर्माचा निषेध केलेला आहे. अशुभ कर्म तर मोक्षाचं कारण नाही हे तर आम्हाला निश्चितपणे माहिती आहे, उलट बाधकच आहे. त्यामुळे ते तर निषिद्धच आहे. परंतु कर्म मात्र अर्थात यामध्ये शुभ कर्म ही अंतर्भूत आहे. उपरोक्त कारणाने बाधक असल्यामुळे प्रतिषिद्धच आहे असे जाणावे. आता हाच भाव कलश काव्यामध्ये व्यक्त करतात. संन्यस्तं व्यमिदं समस्तमपि तत् कर्मैव मोक्षार्थिना संन्यस्ते सति तत्र का किल कथा पुण्यस्य पापस्य वा सम्यक्त्वादि निज स्वभाव भवनान् मोक्षस्य हेतुर्भवन् नैष्कर्म्य प्रतिबद्ध मुद्धतरसं ज्ञानं स्वयं धावती. मुमुक्षु जीवाला हे संपूर्ण कर्म मात्र सोडण्यायोग्य आहे. शुभ कर्म आणि अशुभ कर्म दोनही कर्म जो खरा मोक्षार्थी आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला सोडणंच कर्तव्य आहे. कर्म मात्राचा त्याग विहित असताना तेथे पुण्य पापाची काय कथा. जर कर्म मात्र हे आहे तर पाप वाईट आणि पुण्य कर्म चांगलं अशा गोष्टीला जागाच कुठे आहे. कर्म सामान्यात दोहोंचाही अंतर्भाव आहे. कर्म मात्राचा त्याग झाला असताना सम्यक्त्वादी आपल्या स्वभाव रूपाने परिणत झाल्याने मोक्षाला कारण होऊन ज्याचा उत्कट म्हणजे उद्धत रस हा निष्कर्म अवस्थेशी प्रतिबद्ध जोडला आहे असे ज्ञान स्वयमेव धावत येते, उदय पावते. अर्थात कर्म सामान्यात दोहोंचाही निषेध आहे, पापाचाही निषेध आहे आणि पुण्यभावाचाही निषेध आहे. असा हा जीव ज्यांनी आता पाप पुण्यापासून अलिप्त झाला त्याच्या जीवनात आता आश्रय घेण्यायोग्य काय आहे याचा जर आम्ही विचार केला की ज्यांनी कर्म अवस्था सोडून दिली आणि तो आत्मस्वभावाशी जोडल्या गेला. आत्मस्वभावाशी जोडल्या गेला म्हणजे आमच्या सम्यक ज्ञान दर्शनामध्ये स्थित झाला. त्याला दुसरीकडे रमायला आता जागा उरलेली नाही. कारण पापाचा जसा त्यांनी विकल्प सोडून दिलेला आहे तसा पुण्यभावाचाही विकल्प आता त्याच्या जीवनात सहज सुटून
तो आपल्या आत्मस्वभावामध्ये रमण पावलेला आहे. समयसार मध्ये एक उदाहरण आचार्य कुंदकुंदांनी दिलेलं आहे. एखादा कावळा एखाद्या जहाजाच्या शिडावर बसलेला आहे आणि ते जहाज दूरवर समुद्रामध्ये गेलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो कावळा आपल्या घरट्याकडे परत येण्याचा प्रयत्न करतो. तो कावळा उडून जमिनीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या पंखामध्ये आता तेवढं सामर्थ्य नाही की तो परत त्या पृथ्वीवर येऊ शकेल, जमिनीवर येऊ शकेल. म्हणून तो उडेल उडेल, तिथल्या तिथे तो उडेल, परत त्या शिडाचाच आश्रय घेईल, कारण त्याला आश्रय घेण्यायोग्य काहीही उरलं नाही. त्याच्या जीवनात आता ते एकच त्याला फक्त अवलंबन घेण्यायोग्य असणार आहे. आत्म्याच्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करतो, तर आत्मा देखील यांनी पापाचा विकल्प तर पहिल्यांदाच जीवनामधून बाजूला काढून टाकलाय. म्हणून याची जी विचार परिधी होती ही अति विस्तृत होती. पाप पुण्याचा दायरा हा खूप मोठा होता. याच्यामधून आता त्यांनी पापाचा दायरा सोडून दिला. त्यामुळे आता त्याच्या जीवनात रमण्यासारखी निवडक ठिकाणं उरली पुण्याची. आणि या पुण्याला सोडून हा जेव्हा स्वतःच्या निज आत्मदेहामध्ये आत्मतत्वावर केंद्रित झालेला आहे, त्यावेळेला आता ही पुण्याची पृष्ठभूमी देखील याच्या जीवनामधून वजा झाली. पापाची पृष्ठभूमी त्यांनी जाणीवपूर्वक सोडलेली होतीच. ही पुण्याची पृष्ठभूमी देखील आता त्याच्या जीवनातून वजा झाली आणि त्यामुळे आता त्याला जर कुठे मन भरकटावायचं असेल, फिरायचं असेल, तर त्या आत्मतत्वाच्या भोवतीच तो फिरतो आणि परत आत्मतत्वामध्येच विश्राम पावतो. म्हणजे मनाने खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर त्याला रमण्यासारखं एकच ठिकाण आणि मन पावे विश्राम आणि अनुभूती ताको नाम, अशी त्याची ती त्याच ठिकाणी रममाण होण्याची वृत्ती, यालाच म्हणायचं आत्म्याचा तो अनुभव घेतो आहे. म्हणून आता त्याला कुठे जागा उरली नाही, म्हणून तो स्वभाव रूपाने परिणत झाल्यामुळे मोक्षाला कारण होऊन, आणि हा त्याचा वितराग भाव, स्वतःमध्ये रमण्याचा परिणाम, स्वतःच्या श्रद्धेचा परिणाम हाच मोक्षासाठी कारण आहे. आणि असा जेव्हा तो होईल तेव्हा या निष्कर्म अवस्थेमध्ये, कारण आता कर्म करण्याचं काही शिल्लक नाही, कृतकृत्यता एक प्रकारे जीवनात आहे, अशा या निष्कर्म अवस्थेमध्ये तो जोडला गेलेला आहे. तेव्हा ज्ञान स्वयमेव त्याच्याकडे धावत येतं, म्हणजे तो ज्ञानामध्ये शेवटी रममाण होतो. तर अशी ही भूमिका आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आचार्य अमृतचंद्रांनी दाखविलेली आहे. ते त्या अनुभूतीचं वारंवार अनुभवन करतात आहे आणि आमच्याही जीवनात ही अनुभूती यावी म्हणून असे काव्य त्यांनी, आमच्या प्रेरक काव्य आमच्या जीवनात आमच्यासाठी उपस्थित केलेले आहे. आज आपण इथे थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोळे सर्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.